या दरम्यान आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे. आपण जाऊया त्यांच्याकडे. सुषमाजी, आत्ता आपल्यापर्यंत ही माहिती नक्कीच कळली असेल. संजय दिना पाटील कालच्या दिल्लीतल्या कार्यक्रमाला, परवाच्या दिल्लीतल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. इकडे राऊत साहेब टीका करता आहेत. अशा प्रकारे सत्कार व्हायला नको हवा होता, शरद पवारांनी हा सत्कार करायला नको हवा होता. मात्र युबीटीचेच असलेले हे खासदार मात्र या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. संजय दिना पाटील हे त्या कार्यक्रमात उपस्थित होते. या संबंधाने त्यांनी स्वतः समाज माध्यमांवर त्या कार्यक्रमाचे फोटो प्रकाशित करून माहिती दिलेली आहे. त्यामुळे ते काही चोरून लपून गेले होते असं काही नाही. काल त्यांनी त्या संदर्भातली माहिती प्रकाशित केलेली आहे आणि ती माहिती कालच मिळालेली आहे आम्हाला. बरं, पण मग त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? कारण तुम्ही इकडे टीका करता आहात, अशा प्रकारे शरद पवारांनी सत्कार नको करायला हवा होता आणि तुमचेच खासदार त्या कार्यक्रमामध्ये कसे जातात? ते कसे जातात, ते का गेले याची कारणं मला वाटते पक्षप्रमुख त्यांना विचारतील आणि ते पक्षप्रमुखांना त्याची उत्तर सुद्धा देतील. परंतु ते गेले होते म्हणजे ते अगदी कुठेतरी खुशकीच्या मार्गाने वेषांतर करून गेले होते. नाही, प्रश्न तो नाहीच आहे. त्यांनी, तुम्ही म्हटलात तसं आणि आम्ही पण दाखवलं, सोशल मीडियावर त्यांनी स्वतः पोस्ट केलेली आहे. पण मग त्यावेळी त्यांना असा प्रश्न पडला नाही का की अशा कार्यक्रमाला गेलं नाही पाहिजे जिथे शिंदेंचा सत्कार होतोय? कदाचित ते पवार साहेब त्या कार्यक्रमाला आहेत म्हणून गेले असतील. कारण त्यांनी आमच्याकडे येण्याच्या आधी त्यांनी पवार साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे पवार साहेब त्या कार्यक्रमाला जात आहेत असू शकतं. बऱ्याचदा आपण एखाद्या नेत्याकडे जातो, नेत्याला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर मग आपणही त्या कॉन्वॉयमध्ये सामील होतो, असंही काही असू शकतं. अगदी. सुषमाजी, जेव्हा ऑपरेशन टायगरची सध्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे, दोन प्रसंग संजय दिना पाटील यांच्या संदर्भात असे घडलेले आहेत. ज्यावेळी पत्रकार परिषद घेतलेली होती युबीटीच्या खासदारांनी आणि आम्ही सगळे एक आहोत हे दाखवलं, त्यावेळी सुद्धा जे शिवसेनेच्या युबीटीच्या नावावर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी संजय दिना पाटील आहेत तिथेही उपस्थित नव्हते. कालच्याही कार्यक्रमाला ते उपस्थित होते. काय म्हणावं लागेल, हे कशाचे संकेत आहेत? हा, हे मात्र बरोबर आहे की जेव्हा त्या 9 खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेला संजय दिना पाटील अनुपस्थित होते. मात्र माझ्या माहितीप्रमाणे ती पत्रकार परिषद ही अरविंद भाईंच्या घरी होती आणि भाईंच्या घरी असणाऱ्या पत्रकार परिषदेच्या दिवशी संजय दिना शहरात होते का याची माहिती घ्यावी लागेल आधी, मग आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकू. ठीक, धन्यवाद सुषमाजी. आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या.